नमस्कार. चहासोबत खाण्यासाठी काहीतरी कुरकुरीत आणि झणझणीत हवंय का? मग ही खास डाळवडा रेसिपी नक्की बघा. पावसाळ्यात, हिवाळ्यात आणि अगदी कधीही गरमागरम खमंग डाळवडे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेले डाळवड्यांची रेसिपी. चविष्ट, कुरकुरीत, अगदी सोपी आणि काही टिप्ससह. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजकाल हे डाळवडे म्हणजेच मसाला वडे बाजारात स्ट्रीट फूड म्हणून बरेच ठिकाणी मिळतात. तसेच वडे आपण अगदी सहज घरीही बनवू शकतो. हे डाळवडे अत्यंत चविष्ट आणि कुरकुरीत तर असतातच, पण भरपूर प्रोटीनयुक्त पौष्टिकही असतात. अगदी कधीकधी संध्याकाळच्या जेवणाचा मुख्य भाग म्हणून त्याचा आपण आपल्या आहारात समावेश करू शकता. चला तर मग अशा या पौष्टिक खमंग रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूयात. यासाठी आपण इथे डाळ घेतलेली आहे. हरभरा डाळ 1 वाटी आणि मुगाची डाळ 1 वाटी. अशा 2 डाळी आपण कमीत कमी 2 ते 3 तास आणि जास्तीत जास्त अखंड रात्र आपण भिजवलं तरी चालेल. डाळ मी दुपारी भिजत घातली. साधारणतः 5-6 तास भिजलेली ही डाळ आहे. यातलं आता पाणी काढून घेते आणि एका चाळणीमध्ये ही डाळ आपण निथळायला ठेवूयात. साधारणतः अर्धा तास आपण ही डाळ निथळायला ठेवूयात आणि पुढची रेसिपी पाहूयात. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता इथे आपण कांदा कापून घेऊयात पहिल्यांदा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. इथे एक कांदा छान आपण बारीक असा कापून घेणार आहोत आणि 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या आपण बारीक कापून घेणार आहोत. आपण हा खमंग असा हा वडा बनवतो आहे. यामध्ये आपण काही कढीपत्त्याची पानंही कापून घालणार आहोत. त्याचा स्वादही वड्यांना खूप छान येतो आणि कोथिंबीर तर घातलीच पाहिजे. त्यामुळे इथे आपण कोथिंबीर छान बारीक करून कापून घेतो आहे आणि कोथिंबीरही आपण या वड्यांमध्ये घालणार आहोत. अशा रीतीनं आपण हे सगळं छान बारीक कापून घेतलेलं आहे आणि तोवर आपली डाळही छान निथळून झालेली आहे. डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घेतो आहे आणि त्यामध्येच आपण हिरव्या मिरच्या 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा तुकडा आल्याचा घालून घेतो आहे. आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता. आता हे आपण अबोडधोबड म्हणजे थोडंसं रवाळ असं वाटून घेणार आहोत. हे बघा, अशा तऱ्हेने आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे. एकदम फाईन पेस्ट पण आपल्याला त्याची करायची नाही आहे. अशी थोडीशी आपल्याला रवाळ अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे. ती एका भांड्यात काढून घेते आहे आणि उरलेली डाळही आपण अशीच वाटून घेणार आहोत. डाळ शक्य तेवढी आपण व्यवस्थित निथळून घ्यायची आहे, म्हणजे ती जास्त पातळ अशी वाटली जात नाही. आणि जर डाळ आपली खूप पातळ झाली तर आपले वडे तेलकट होण्याची शक्यता असते. हे बघा, साधारणतः हे असं पीठ आपल्याला वाटून घ्यायचं आहे. डाळ उरलेली डाळही वाटून घेतली आहे आणि यामध्ये आता मी साधारणतः 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे. हिंग घातला आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे लाल तिखट घालून घेतलं आहे आपण. आणि आता यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर हे आता सगळे पदार्थ आपण घालून घेतलेत. त्यात चवीनुसार आता आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या वड्यांमध्ये आपल्याला जर हवं असेल आपलं पीठ आपल्याला आणखी थोडं पातळ वाटलं तर इथे आपण तांदळाचं पीठ आणखी थोडंसं वाढवलं तरीही चालेल. तांदळाच्या पिठामुळे वडे छान कुरकुरीतही होतात आणि आपली डाळसुद्धा छान अशी घट्टसर होते आणि हे मिश्रण सगळं एकजीव होण्यास मदत होते. साधारणतः मध्यम आकाराचे आपण वडे करून घेणार आहोत. त्यासाठी असा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित हातावर थापून घ्यायचा आहे. बघा, अजिबात हातालाही चिटकत नाही आहे. ते वडे व्यवस्थित आपण थापून घेतलेत. मध्ये थोडासा जाडसर आणि बाजूला थोडासा पातळ असा आपण हा वडा थापून घेतला आहे. हे बघा, बाकीचे वडेही आपण असेच व्यवस्थित करून तयार करून घेणार आहोत. वडे तयार करून ठेवले म्हणजे तळणं आपल्याला सोपं जातं. हे बघा, कढईत तेल टाकलेलं आहे. ते मोठ्या आचेवरती जरा गरम करून घेतलं. त्यात एक छोटासा तुकडा सोडून पाहिला, तो लगेच वर आला. तेल चांगलं गरम झालं आहे. त्यात आपण वडे सोडून घेऊयात. इथे मी आत्ता 4 वडे सोडून घेतलेले आहेत आणि हे बघा, त्याच्यावरती फेस यायला लागला आहे. तो फेस बराचसा कमी झाल्यावर अर्धा मिनटानंतर आपण ते वडे पलटून घेणार आहोत, म्हणजे त्या वड्यांनी चांगला आकार धरलेला असतो आणि ते तुटणार नाहीत.
म्हणून थोडा वेळ तो फेस कमी होण्याची वाट बघायची. साधारणतः 30 ते 40 सेकंदानंतर ते पलटायचे, म्हणजे आपले वडे व्यवस्थित तळले जातात. आणि अशावेळी आत्ता आपली जी गॅसची फ्लेम आहे ती मध्यम आचेवर ठेवायची. हे बघा, आपले वडे छान तळले गेलेले आहेत, कुरकुरीत असे. डाळवडे विविध ठिकाणी विविध पद्धतीने बनवले जातात. आज आपण इथे हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ वापरून हे डाळवडे बनवलेत. तर अगदी नुसती हरभऱ्याची डाळ वापरूनही डाळवडे बनवले जातात. हरभऱ्याची डाळ आत्ता पावसाळ्याच्या दिवसात वगैरे पचायला थोडी जड जाऊ शकते, म्हणून आपण त्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ वापरलेली आहे. तर अशा रीतीने आपले हे खमंग डाळवडे आपण पाहू शकता तयार आहेत. खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे आपले डाळवडे तयार झालेले आहेत. आता पुढचे डाळवडेही आपण असेच तेलामध्ये सोडून घेऊयात आणि तेही असेच आपण कुरकुरीत छान खमंग असे तळून घेतलेले आहेत. हे असे कुरकुरीत डाळवडे साधारण 2-4 तास अगदी व्यवस्थित छान कुरकुरीत राहतात आणि असे तळून ठेवले तरीही ते 1 ते 2 दिवसही राहतात, म्हणजे आपण प्रवासालाही ते नेऊ शकतो. तर असे हे आपले खमंग आणि कुरकुरीत डाळवडे तयार आहेत. आपण नाश्त्यासाठी किंवा अगदी कधीकधी संध्याकाळी मस्त पोटभरीचं जेवणाचा एक मोठा बेत म्हणून ह्याचा वापर करू शकता. हे बघा, खूप छान असे खमंग असले डाळवडे तयार झालेले आहेत. जे हे खमंग डाळवडे जर आवडले असतील तर ही रेसिपी आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि कुटुंबियांबरोबर नक्की शेअर करा. तर असे हे डाळवडे आपण चहाबरोबर किंवा आपल्या आवडत्या कुठल्याही चटणीबरोबर नक्कीच खाऊ शकता. हे बघा, एक वडा मी आपल्याला फोडून दाखवते. हा असा खुसखुशीत आणि खमंग वडा खूपच छान लागतो. चहाबरोबर तर नक्कीच छान लागतो, पण आपल्या आवडत्या अशा खोबऱ्याच्या चटणीबरोबर तर तो आणखी रुचकर लागतो. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.